जाऊया पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीचा फज्जा उडालाय। भाजप विरोधात 11 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर शिवसेने विरोधात भाजपचे 5 ठिकाणी उमेदवार आहेत आणि 63 पैकी 16 ठिकाणीच भाजप शिवसेना युती झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत अशा प्रकारे शिवसेना आणि भाजप युतीचा हा फज्जा उडाल्याचं दिसतंय। युती ही फक्त कागदावर केली आहे की काय असा प्रश्न आता या निमित्तानं पडलाय। अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। शिवसेनेच्या 11 बंडखोरांनी अर्ज मागे घेतलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे बंडखोर पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आहेत। बी फॉर्मचं वाटप करताना ज्या जागा भाजपला सुटल्या होत्या तिथे सुद्धा शिवसेनेनं बी फॉर्म दिलेले आहेत, तर शिवसेनेच्या विरोधात भाजपनं 5 जागांवर अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळे आता युतीचा हा पुरता फज्जा उडालाय। संभाजीनगरमध्ये झेडपीच्या एकूण 63 जागा आहेत आणि त्यापैकी शिवसेना 47 जागांवर लढते, तर भाजप 47 जागांवर लढते। अवघ्या 16 ठिकाणी आता अधिकृत युती उरलेली आहे। अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये आधीच युती केलेली नव्हती आणि तिथे 11 जागा शिवसेना भाजप आमने सामने लढत आहे। उर्वरित जागांवर भाजप 27, शिवसेना 25 जागांवर ठरले होते। मात्र दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्या आधी शिवसेनेनं आमच्या जागांवर उमेदवार दिले, मग आम्ही दिले असा आरोप भाजपने केलाय। तर दोघांचे उमेदवार असतील तिथे संयुक्त प्रचार करू, जिथे नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती ठेवू असं भाजप नेते अतुल सावे म्हणाले। तर पंचायत समितीत हेच चित्र आहे। आता ज्या ठिकाणी आमची म्हणजे तिकडे दोघांचे उमेदवार सिंगल आहेत तिकडे नक्कीच आम्ही एकत्र प्रचार करू, पण काही ठिकाणी आम्हाला आमचा वैयक्तिक प्रचार करावा लागेल, त्यांना त्यांचा वैयक्तिक प्रचार करावा। अनेक ठिकाणी युती आहे, जिकडे युती आहे तिकडे आम्ही नक्कीच युतीमध्ये लढू, बाकीच्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत